तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो आम्ही भाऊन आम्ही आलो तर सकाळीच शेतामधले झाड कापायसाठी पप्पा एक पण माग लागला एक पण पाणी आता ते लागलं आता उचलायचं टाकायचं हे बघा। तर मित्रांनो पाहतो भाऊ कसं काम करून दाखवतो टाकून द्यायचं। तर मित्रांनो आम्ही आलो होतो सकाळ सकाळी पप्पाने आम्हाला काम लावलं होतं। पप्पा बोलले होते की तुम्ही शेतामध्ये पुढे जा झाडाची कटाई करा। त्या दिवशी थोडे झाडाची कटाई केली होती भाऊन आम्ही पळून गेलो होतो घरी। तर परत आज पप्पा काय बोलले सकाळी जा तुम्ही जेवढे होते तेवढे ऊन जोपर्यंत जास्त पडत नाही तोपर्यंत झाडाची कटाई करून घ्या। तर मित्रांनो आम्ही शेतामध्ये सकाळी दोघं जण आलो होतो। याला नव्हता आणायचा प्लॅन पण बळच रडत रडत आला भाऊ आहे का नाही। ते म्हणले होते मी आणि आणल्यानंतर फिरायला चाललोय मी मला येऊ दे फिरायला आणि आणल्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर खरंच भावड्याने लय मोठं काम केलंय। मी ज्या पाट्या गोळा करायचं मला काम होतं का ते भावड्या करायला लागला। भावड्याला आणून थोडं जरा कामाचं थोडं फार लवकर होईन असं वाटतं। आता 7-8 10-12 झाडं राहिलेत तेवढं कट करू घरी जाऊन काय खायचं आपल्याला सांग लवकर। जेवण डाळ खायची परत वापस भजी घ्यायचे झालं तिथलं कालं भजी घ्यायचे हे खायचं हे तू कोणच मपली तू कोणच मपली लहानी बहीणच ना याच्यामध्ये सांग कोणच तू मपली लहानी बहीण आहे तसं नाही मित्रांनो मी याला तसं बोलतोय लहानी बहीण। तर मित्रांनो मी शर्ट याच्यामुळे काढे ते झाडं कट करू जे आहे ना की घाम येत होता पूर्ण अंगाला त्याच्यामुळे आपण हे केलेत। तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। चला एकदा तुम्हाला आपले शेत दाखवतो। तर चला हे पहा त्या कडीपासून कट करीत आलो होतो आम्ही आणि ह्या इकडे इथपर्यंत हे करायचं पाहिजे। तर मित्रांनो हे पहा झाडाची कटे अशी करतो आम्ही इथून हे जे पकडीला फाटे पहा हे पहा। आणि तर मित्रांनो भाऊचं काम पहा काय भाऊ असं धरतोय आणि तिकडे नेऊन टाकतोय। हे पहा भाऊने हे इथून तिथून गंज केले हे पहा हे पहा भाऊ हे उचलून दाखव परत हे उचलून दाखव हे बघा हे असं उचलायचं असं आणि हे घेऊन टाकायचं। पहा मित्रांनो भाऊ कोण शिका तुम्ही भाऊ सांग भाऊ त्यांना काहीतरी सांग मार्गदर्शन दे जरा। हे घ्यायचं असं टाकून द्यायचं हे बघा हे असं हाई वेगळा कापायला लागला असं कटा घ्यायचं द्यायचं। तर मित्रांनो पहा याला आतापासून मी थोडं युट्यूबचं थोडं शिकवत चाललंय म्हणून त्याला कॅमेरा समोर आली की थोडं बोलायला काय वाटत नाही। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करायचं भाऊ लाईक परत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब राहिलं व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब राहिलं ना सबस्क्राईब करा व्हिडिओला तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये। बाय 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 कर बाय 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 मित्रांनो आमचं एकदा शेत पाहून घ्या म्हणा। एक शेत पाहून घ्या हा पहा मित्रांनो पहा ते बघा तिकडला शेत हा तिकडलं शेत हा शेळीकडला बघा याच्यात गहू लावला आहे आम्ही ते पहा मित्रांनो भाऊ तिकडे भाऊला मी काहीच सांगित नाही भाऊ त्याच्या मनानेच बोलतोय पहा त्याला लय भारी ट्रेनिंग दिलेली मी। हे बघा आता हे लोक पाहिजे ते बघा आमचा कोठा तिथं आम्ही बैल बांधणार आहेत। बैलाची आपली गायची दुखायला लागलंय आपण ते करू शकत ती चाटायला लागली पायाला तेव्हा आपण हे करू शकत नाही घ्यायची काय करायचं काही करायचं चाटायला आलं तोंड चपका टाकायचा झालं मग काय करायचं। मित्रांनो पहा भाऊ तर मित्रांनो भाऊ पहा किती भारी ब्लॉगिंग करते कारण की भावड्याला म्हणजे तिकडं कोट्याचं वगैरे काढायचं मी काहीच नव्हतं सांगितलेलं। मी फक्त त्याला बोलत होतो भाऊ आपल्याला व्हिडिओ काढायचा भाऊ तू बोल असं म्हणजे त्याला पाठीमाग पण एकदा शिकवलेलं होतं मी। भाऊ त्याच्या मनाने बोललाय। तर तिकडे आपलं शेड आहे त्या शेडमध्ये आपल्या गायला थोडी जखम झालेली पायाला त्यांनी ते पण सांगितलंय। इतकं भारी ब्लॉगिंग करायला शिकायला लागला अजून त्याला लय मोठं ट्रेन करणार आहे मी। तर भाऊ एकदा बोल व्हिडिओ आवडला व्हिडिओला काय करायचंय व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये। बाय 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 भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाय बाय बाय।